काय सांगाल तुम्ही अमरेंद्र मिश्रा यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केलेलं काय सांगाल? ही याचिका आम्ही आधीपासूनच करत होतो आणि दोनदा बेल त्याची रिजेक्ट झालेली. आता त्यांनी तिसऱ्यांदा बेलसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे त्याने की माझ्यावरती अजून गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि कसलाही गुन्हा म्हणजे सिद्ध झालेला नाही आहे. तर तुम्ही मला बेल का देत नाही आहे? तर आपण त्याच्यासाठी परत बेल हे केलं, अपोज केले की म्हणजे आपणच सगळे कारण दिलेले आहेत की आम्ही का ह्याच्या बेल येऊ नये. कारण मला असं असं वाटते की तो जर बाहेर निघाला तर माझ्याही जीवाला धोका आहे. कारण ह्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा हात आहे, मला असं वाटतंय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अभिषेक उसालकर यांचा जे मर्डर झाला याच्यामध्ये देखील याचा खूप मोठा योगदान होतं, म्हणजे हो हात हो, होता. नक्कीच. कारण त्याची गन त्यांनी मॉरिस नरोनाला दिलेली होती. त्याच्या त्या गोळ्या आहेत त्या दोघंही घ्यायला गेले होते. म्हणजे मला तर वाटते मला धोका आहेच ह्या सगळ्यामध्ये. अजून एक याच्यामध्ये एक मेहुल पारिकचाही देखील सांगण्यात आलेलं होतं मध्ये. त्याच्यावर काय सांगाल? बघा, आता मी इथे फिरते ना, तो पूर्णपणे असा आझाद फिरतोय आणि त्याला काही फरकच पडत नाही असं तो हे दाखवतोय. काल आम्ही इथे व्हिजिट केली तर आमच्याकडे बघून हसतोय. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे पोलीस त्याच्यावरती काही कारवाई पण करत नाहीयेत आणि त्याला एवढं खुलेआम म्हणजे तो हसतोय म्हटल्यावरती काहीतरी ह्यांच्यामध्ये शिस्त आहे असं मला वाटतं. अमरेंद्र मिश्राला यांची बेल रिजेक्ट व्हावा म्हणून तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका एवढीच आहे की त्याला भेटली नाही पाहिजे बेल आणि जे खरं आहे ते लवकरात लवकर पुढे यायला पाहिजे. कारण प्रत्येक आता केस बघाल तर जी मोठी पार्टी असेल तर तिला दाबलं जातंय आणि जे इनोसंट आहेत त्यांना काही न्याय मिळत नाहीये.